नागर रोडला राहतं ते दूर राहतं ना. नाही मग शाळेचा टाइम काय आहे? शाळेचा टाइम जर 2 सकाळी 11 ते किती 5 आहे ना, तर 2 आहे. 9 ते 2. आता फक्त किती 3 विद्यार्थी आहेत, बाकीचे गेले. पट सांगितली किती पट सांगितली? 53. आज किती आधार आहे? आज किती विद्यार्थी आधार आहे? 30 मुलं. तुम्ही दोघे किती शिक्षक येतात? किती पर्यंत चांगली समज आहे ना? 3 शिक्षक आहेत. 3 आहे. मीटिंगला गेली पंचायत समितीला मीटिंगला गेली सर. असले मी चाललो ना भुईकड चाललो मी. तुमचं काय ना? माझं काही कैलास मुरलीधर पाटील. चाळीसगाव शहरातील शाळांची दुरावस्था. शिक्षण मंडळाच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर. चाळीसगाव शहरातील नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या शाळा विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजलेल्या असायच्या, मात्र आता त्यांची अवस्था बिकट झाली आहे. शाळा क्रमांक 1 मध्ये केवळ 3 विद्यार्थिनी आणि 2 शिक्षक आढळून आले. त्यापैकी विद्यार्थिनींना 6चा पाढाही येत नव्हता. या शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती संख्या आणि शिक्षकांची उदासीनता अनेक प्रश्न निर्माण करते. शासनाच्या दुर्लक्षामुळे या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. या शाळांमधील गैरव्यवस्था आणि विद्यार्थ्यांची बोगस उपस्थिती याबाबत अनेक गंभीर आरोप आहेत. या परिस्थितीला जबाबदार कोण? शिक्षण मंडळाचे दुर्लक्ष आहे की शासनाची उदासीनता? या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. त्यांना चांगले शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे, पण या परिस्थितीत त्यांना तो मिळत नाही. या गंभीर विषयावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित अधिकारी आणि शिक्षण मंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे. या शाळांना पुन्हा उभारी देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ग्रामस्थ लाईव्हचे संपादक किसनराव जोरवेकर आणि संपर्कासाठी महेंद्र सूर्यवंशी आणि बबलू आहिरे, चाळीसगाव.